आणि जर मला कदाचित राज्यसभा मिळाली नसती तरी सुद्धा मी देवेंद्रजींना सांगितलं होतं की मला राज्यसभा मिळाली नाही तरी मी एनडीए सोबत राहणार आहे. पण महाराष्ट्रातल्या माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणं आवश्यक आहे. बरोबर आरपीआय मर्ज झालंय का? नाही. आता आरपीआय मर्ज होण्याचा विषय येत नाही आहे. आरपीआय ही स्वतंत्र पक्ष आहे आणि आरपीआयचा बीजेपी सोबत अलायन्स आहे. आरपीआय हा पक्ष एनडीए मध्ये आहे. त्यामुळं भाजपच्या कोट्यातून जर माझं नाव जाहीर झालेलं असलं तरी भाजपच्या आमदारांच्या पाठबळावर मी निवडून येणार आहे. आणि भाजपने मला तिकीट दिल्याशिवाय म्हणजे भाजपने माझं नाव त्यांच्या यादीत घेतल्याशिवाय मला ते आमदार निवडून देणार नाही. त्यामुळं आणि भाजप सोबत मित्र पक्ष म्हणून मी आहे. 2014 पासून मी भाजप सोबत आहे आणि मला पण मग एनडीएचा एक मित्रपक्ष म्हणून सुद्धा आरपीआयचा उल्लेख करून भाजपने ती यादी दिली असती तरी सुद्धा चाललं असतं. मग तसं का केलं गेलं नाही? तुम्ही त्याच्यासाठीचा आग्रह का धरला नाही? ज्या पद्धतीने तुम्ही स्वाभिमानी बाणा हा विधानसभेमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवला तसा तो आता का दाखवला नाही? नाही दाखवण्याचा विषय नाही. म्हणजे आता आरपीआय म्हणून आता त्यांनी त्यांच्या यादीमध्ये जरी माझं नाव आलेलं असलं तरी सगळ्या देशाला माहित आहे की मी आरपीआयचा आहे. आणि याच्या अगोदर 2 वेळेला भाजपच्या यादीमध्येच माझं नाव असं झालं होतं. पण मी रिपब्लिकन पक्षाचा एबी फॉर्म लावून मी फॉर्म भरलेला होता. मग आज कसा तुम्ही फॉर्म भरलेला आहे आरपीआयचा? आज मी असा जो फॉर्म भरलेला आहे तो आरपीआय जाऊन भरलेला आहे. आणि राज्यसभेमध्ये रिपब्लिकन पार्टीचा उल्लेख करून माझं त्या ठिकाणी नाव येतं. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर मी उभा राहिलेलो आहे. पण भाजपच्या पाठीवर मी उभा राहिलेलो आहे आणि एनडीएच्या पाठीवर मी उभा राहिलेलो आहे. त्यामुळं मी रिपब्लिकन पक्षाचा आहे. पण मी भाजप सोबत एनडीए मध्ये अलायन्स मध्ये आहे. तुम्हाला कायम राज्यमंत्रीपद मिळतं आणि फक्त रामदास आठवलेंनाच हे राज्यमंत्रीपद दिलं जातं. प्रत्यक्षात मात्र आरपीआयचं किंवा मग दलित समाजाचं काहीच काम होत नाही किंवा केलं जात नाही. एकमेव रामदास आठवले यांना हे उमेदवारी दिली जाते. नाही. याच्यावरनं सुद्धा पक्षात काही नेत्यांची नाराजी आहे, दलित समुदायाची नाराजी आहे. नाही, तर मला त्याकडे कसं पाहता? पुढची फळी किंवा नाही. पुढचा नेता का नाही किंवा का कोणाला दिलं जात नाहीये? नाही नाराजी वगैरे काही नाही आहे. म्हणजे आमच्या पक्षामध्ये कसली नाराजी नाही आहे आणि इतर समाजामध्ये आमच्या समाजामध्ये कोणाचा नाराजीचा विषय नाही आहे. काय पॉलिटिकल लोकांना काय वाटत असेल पण असं काही नाही आहे. त्या ठिकाणी जी लिडरशिप त्या ठिकाणी जी आहे ती माझ्याकडेच आहे आणि मला ते तिसऱ्यांदा ती संधी मिळालेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र ज्या वेळेला एमएलसी मिळेल त्यावेळेला नक्कीच ही संधी इथल्या एका कार्यकर्त्याला मिळेल. या ठिकाणी एखादं महामंडळ मिळालं तर त्या ठिकाणी मिळेल. आणि जर मला कदाचित राज्यसभा मिळाली नसती तरी सुद्धा मी देवेंद्रजींना सांगितलं होतं की मला राज्यसभा मिळाली नाही तरी मी एनडीए सोबत राहणार आहे. पण महाराष्ट्रातल्या माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच आता पुढे ज्या वेळेला महामंडळ होतील काय एमएलसी मिळेल त्यावेळेला नक्कीच आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पण तुम्ही काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं ते म्हणजे की प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुद्धा जे काही दलित नेते आहेत त्यांनी एकत्र यायला हवं आणि एकत्रित पद्धतीनं लढायला हवं असं म्हटलं होतं. मग ती भूमिका का नाही स्वीकारली आपण? का म्हणजे अशा पद्धतीनं भाजपच्या यादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे? नाही भाजपची यादीवर नाही आहे. भाजपची यादी म्हणजे त्यांच्या पाठीवर मी निवडून येणार आहे. त्यामुळे टेक्निकल बाब असा विषय नाही आहे. आणि प्रकाश आंबेडकर आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र राहावी माझी भावना आहे, माझी भूमिका आहे, समाजाची इच्छा आहे. त्यामुळे मी अनेक वेळेला भूमिका मांडलेली आहे पण प्रकाश आंबेडकरांकडून प्रतिसाद मिळत नाही आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत प्रकाश आंबेडकर येत नाहीत मी प्रकाश आंबेडकरांशिवाय अनेक लोकांना एकत्र करून पाहिलेलं आहे पण समाजाला त्या वाटत नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही आहे तोपर्यंत खरं समाजाचा ऐक्य होत नाही आहे. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरांनी थोडी ऐक्याबद्दल पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे आणि ती भूमिका घेतली तर आमची एक मोठी ताकद उभी राहू शकेल.